नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आजच्या दिवशी ज्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करायचा आहे ते प्रश्न तुमच्यासाठी गरजेचे असतील. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपले जे काय या व्हिडिओमध्ये प्रश्न असतात या प्रश्नांचा चांगला सराव करण्यासाठी त्याच्या व्यवस्थित योग्य त्या नोट्स बनवा. पूर्ण प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. इन शॉर्ट तो प्रश्न आपण राईट डाऊन केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या अगोदर त्याची मल्टिपल रिव्हिजन करता येणार आहे. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर चालू घडामोडीचे जे काय सेशन्स आहे ते दररोज घेऊन येत असतो. आजच्या या भागामध्ये पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. 2026 बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे जाणार आहे किंवा कोणता देश भूषवणार आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर भारत आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. आणि मग मला कमेंट करून सांगा 2025ला हे अध्यक्षपद ब्रिक्स या संघटनेचं जे काय अध्यक्षपद आहे हे कुणाकडे होतं म्हणून तोही प्रश्न एक महत्त्वाचा बनेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात बघा. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील अलीकडील संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे असं विचारलंय त्यांनी. आणि त्याचं करेक्ट नाव आहे वाळवंट चक्रीवादळ 2 किंवा सेकंड आहे ते या ठिकाणी, कारण सुरुवातीचं जे काय लष्करी सराव आहे तो आपण घेतलेला आहे अशा पद्धतीचा आहे. म्हणून लक्षात राहू द्या, हा जो सराव आहे हा सराव कोणत्या देशांमध्ये होणार आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या 2 देशामध्ये होणार आहे मित्रांनो, म्हणून ही बाब आपल्यासाठी विशेष असेल. आता त्यानंतर पुढचा भाग बघूयात आपण. बघा, सिल्वर लोन या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या कुणी जारी केलेल्या आहेत, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे. RBI बँकेने जारी केलेले आहेत. आणि जारी केलेले आहेत तर त्यामध्ये काय म्हटलंय बघा, नव्या वर्षापासून म्हणजे थोडक्यात आर्थिक वर्ष जर विचारात घेतलं तर 1 एप्रिल 2026 पासून बँका आणि NBFC ज्या काय आहेत त्या कोणत्या धातूवर तारण म्हणून तुम्हाला कर्ज देऊ शकणार आहेत. ते कोणता धातू आहे. आत्तापर्यंत सोन्यावरती कर्ज मिळायचं, पण इथून पुढे चांदीवरती देखील मिळणार आहे मित्रांनो, हे देखील महत्त्वाचं आहे. ओके, ज्या लोकांकडे भरपूर चांदी आहे ती चांदी ठेवून त्या तुलनेमध्ये लोक ते काय करू शकतात तर कर्ज घेऊ शकतात. म्हणून हा एक विशेष जो काय मुद्दा आहे तो पुढे आलेला आहे. आणि त्यानंतर भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ आणि खोल समुद्रात मानवी मोहीम म्हणायले, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मानवी मोहीम जी आहे ती सुरू करण्याचे लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 2027 आहे मित्रांनो. समुद्राच्या खाली जे काय असलेल्या म्हणजे नैसर्गिक जो काय खनिज असेल किंवा मग इतर जी काय संपत्ती आहे या सर्वांचा जो काय आढावा आहे या मोहिमेतून घेण्याचा जो काय प्रयत्न आहे तो भारताच्या माध्यमातून होईल. आणि त्यानंतर पुढे बघा, राज्य लोकसेवा आयोग जो आहे हा 100% आपल्याला प्रश्न येईल, पाठ करून ठेवा. राज्य लोकसेवा आयोग जो आहे आयोगाचे अध्यक्षांची राजकीय जी काय परिषद आहे ती राजकीय परिषद ही नेमकं कुठे भरली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, हैदराबाद हे आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या की इथे काय म्हटलेलं आहे बघा, व्यवस्थित समजून घ्या. राज्य लोकसेवा आयोग, ज्याला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हटलं जातं, आणि आपल्याकडे जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यामध्ये हा आयोग आहे. आणि या सर्व आयोगाचे जे काय अध्यक्ष ते अध्यक्ष एकत्र येतील आणि त्यांची एक परिषद असेल, कॉन्फरन्स असेल, आणि ती जी कॉन्फरन्स आहे ती हैदराबादमध्ये असणार आहे मित्रांनो. पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, शालिनीताई पाटील या ज्या आहेत या कोणत्या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या होत्या ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कोरेगाव या मतदारसंघातून त्या आमदार राहिलेल्या आहेत. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आणि अंतुले, बॅरिस्टर अंतुले जे काय होते आपल्या महाराष्ट्राचे जे काय मुख्यमंत्री, तर त्यांच्या काळामध्ये महसूल मंत्री म्हणून देखील त्यांनी पदभार स्वीकारलेला होता, ते पण लक्षात राहू द्या. पुढे चला, शालिनीताई पाटील या जे आहेत यांचा संबंध कोणत्या राजकीय पक्षाशी आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या.
ओके, वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. आणि त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जी बँक आहे या बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर रवी रंजन असं त्याचं उत्तर आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आणि आता मला कमेंट करून सांगा RBI बँक जी आहे या RBI बँकेचे गव्हर्नर कोण सध्याचे ते एकदा मला कमेंट करून सांगा. यावरती आपण प्रश्न देखील बनवलेला होता बऱ्याच वेळेस. ओके, म्हणून ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया हा शब्द महत्त्वाचा आहे. फेमिना मिस इंडिया ज्यांचे नुकतेच निधन झालेलं आहे तर त्यांचं नाव काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मेहर कॅस्टेलिनो असं त्यांचं उत्तर आहे. म्हणून हा देखील निधन वार्तेचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही चांगला करा. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.